सब लड़ेंगे, लड़ेंगे और जीतेंगे। हम सब लड़ेंगे। एक मराठा। नमस्कार। संपूर्ण महाराष्ट्रासह आपल्या जिल्ह्यातील व तालुक्यातील ताज्या घडामोडी मोबाईलवर पाहण्यासाठी तेज महाराष्ट्र वार्ताला जर तुम्ही युट्यूबवर पाहत असाल तर फॉलो आणि शेअर नक्की करा। जर फेसबुकवर पाहत असाल तर नक्की फॉलो करा। आमचे नेते मराठा योद्धा मनोज पाटील जरांगे यांच्या अमरण उपोषणाला पाठिंबा म्हणून फुटाळा नगरीमध्ये सर्व सकल मराठा समाजाच्या वतीने दिनांक 30/10/2024 पासून साखळी उपोषणाला सुरुवात केलेली होती। त्याचाच काल बीड येथे मनोज पाटील जरांगे यांनी पुढील दिशा ठरवल्याप्रमाणेच आज फुटाळा नगरीमध्ये जे साखळी उपोषण आहे ते आम्ही तुर्तस माघार घेत आहोत आणि येणाऱ्या काळात 20 जानेवारी 2024ला मनोज पाटील जरांगे यांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे सकल मराठा समाज महाराष्ट्र व नांदेड जिल्ह्यातून खूप मोठ्या प्रमाणामध्ये मनोज पाटील जरांगे यांना भेटण्यासाठी जाण्याची तयारी आम्ही प्रत्येक गावामध्ये जाऊन जनजागृती करून सर्वांना भेटण्यासाठी जायची तयारी करणार आहोत। त्याच निमित्तानं आज आम्ही साखळी उपोषण माघार घेत आहोत। सकल मराठा समाज नायगाव तालुका नांदेड जिल्हा महाराष्ट्राच्या वतीने आभार व्यक्त करतो। आज 56 दिवस झाले समाज आज एका टेंट खाली बसून आहे। शिवाजी मामा असतील, पटवा मामा असतील, संपूर्ण गावकरी जे वयस्कर माणसं आज त्यांच्या नातीला मुलाला आरक्षण दिलं या हिशोबाने मी आज 56 दिवस बसून आहेत। पहिल्यांदा मी त्याचे धन्यवाद आभार मानतो। आणि इथून पुढे जरांगे पाटलाचा जे आपल्याला आदेश आलेला आहे चलो मुंबई, फक्त एकच वारी 20 जानेवारी चलो मुंबई हा आमचा नारा आहे। जरांगे पाटील हे आझाद मैदान येथे उपोषणाला बसले। आम्हाला त्याला पाठिंबा देण्याकरता नायगाव तालुक्यापैकी जिथे कुठं साखळी उपोषण आहे संपूर्ण बंधूंना मी विनंती करतो, साखळी उपोषण सध्याचं थांबून दुसऱ्या टप्प्याच्या आपल्या आंदोलनाची तयारी करण्याकरता आपल्याला गावगाव जागृत करून आपल्या कसा सर्वात जास्त मराठा जरांगे पाटलाला भेटण्याकरता मुंबईला जाईल ह्या हिशोबाने आम्ही तयारी करत आहोत। बस।